नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, सध्या महिलांसाठी बचत योजना म्हणून अनेक योजना आलेल्या आहेत, ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही चांगला परतावा मिळवू शकता। पोस्ट ऑफिसमध्ये सुद्धा सर्वसामान्यांसोबत महिलांनाही खास योजना मिळत आहेत। या योजनांमध्ये गुंतवणूक करून बचत करता येते आणि सरकारी योजना असल्यामुळे गुंतवणुकीची तुम्हाला हमी देखील मिळते। यापैकी एक योजना म्हणजेच महिला सन्मान बचत पत्र योजना। महिला सन्मान बचत पत्र योजना ही भारत सरकारने सुरू केलेली एक विशेष बचत योजना आहे। ही योजना भारतामध्ये 1 एप्रिल 2024 पासून लागू करण्यात आली होती। ही योजना महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी आणि त्यांना बचतीसाठी प्रोत्साहित करण्यासाठी आणली गेली होती। या योजनेमध्ये महिलांना फार चांगले व्याज मिळते। ही योजना 2 वर्षांसाठी आहे। त्यामध्ये किमान 1000 रुपये जमा करता येतील। तसेच या योजनेमध्ये जास्तीत जास्त 2 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक तुम्हाला करता येईल। या योजनेमध्ये दर 3 महिन्यांनी खात्यामध्ये व्याज हे जमा केले जाईल। महिला सन्मान बचत पत्र योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी महिलांना चांगले व्याज मिळतं। सध्या या योजनेअंतर्गत दिला जाणारा व्याजदर वार्षिक 7.5% आहे। हे व्याज तिमाही आधारावरती जमा केले जातं। महिला स्वतःसाठी आणि त्यांच्या अल्पवयीन मुलींसाठी या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकतात। जर 18 वर्षांखालील मुली असतील तर त्यांचे पालक त्यांच्यासाठी खातं उघडू शकतात। याशिवाय पती आपल्या पत्नीसाठी देखील या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकतो। तर आता या योजनेवरती कर भरावा लागणार आहे का तेही पहा। तर महिला सन्मान बचत पत्र योजना देशातील सर्व पोस्ट ऑफिसेसमध्ये उपलब्ध आहे। या योजनेमध्ये महिलांना कर सवलत देखील मिळते। तर आयकर कायदा 80C या अंतर्गत हा कर लाभ दिला जातो। मात्र योजनेमध्ये मिळणाऱ्या व्याजावरती कर हा भरावा लागतो। याचा अर्थ या योजनेवरती मिळणाऱ्या व्याजावर कोणताही कर लाभ सध्या तरी उपलब्ध नाहीये आणि व्याजावरती तुमचा TDS देखील कापला जातो। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं जर तुम्हाला चांगली गुंतवणूक करायची असेल तर नक्कीच ही योजना तुमच्यासाठी अत्यंत खास आहे। हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।